क्लास 10th मधील सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आणि सगळ्यात जास्त एक्सरसाइज या चॅप्टर मध्ये आहे. जवळपास 5 ते 6 एक्सरसाइज या चॅप्टर मध्ये आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं हे समजणं खूप जरुरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय की आता मागचा जो चॅप्टर होता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्याच्यात 2 व्हेरिएबल होते, म्हणजे एक्स पण होता आणि वाय पण होता. इथे एकच व्हेरिएबल राहणार, म्हणजे एक तर एक्स राहील नाही तर वाय राहणार. 2 व्हेरिएबलची गरज राहणार आणि त्याची डिग्री 1 होती, याची डिग्री 2 आहे. चॅप्टर नंबर 2 मध्ये डिग्री 2 आहे आणि चॅप्टर नंबर 1 मध्ये डिग्री किती होती आणि व्हेरिएबल 2 होते. आणि चॅप्टर 2 मध्ये किती आहे, व्हेरिएबल एकच आणि याचं स्टँडर्डाइज फॉर्म आहे ax². पेन चेंज करतो वाटलं, रेड चांगला दिसेल उठून. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. अशा पद्धतीचं जे इक्वेशन आहे याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. म्हणजे इथं a ची किंमत राहणार, b ची राहणार, c ची राहणार. म्हणजे a हा कोइफिशियंट एक्सचा, हा b कोइफिशियंट आहे आणि a b c हे काहीतरी रिअल नंबर राहतात. ठीक आहे. आणि याची डिग्री बघा, याची डिग्री 2 आहे, याची डिग्री किती 1 आहे आणि याची डिग्री 0 आहे. तर ती घ्यायची काही गरज राहत नाही. ठीक आहे. डिग्री ओळखता आली पाहिजे. डिग्री किती राहणार याची 2. मागच्या चॅप्टर मध्ये डिग्री 1च होती आणि ह्या चॅप्टर मध्ये डिग्री मात्र किती राहणार 2. ax² प्लस bx प्लस c म्हणजे 2 डिग्री. बस ax² प्लस bx प्लस c. नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट वगैरे काढावं लागतात. ठीक आहे, ते आपण बघूया. तर लगेच उशीर न करता आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. राईट द एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. किती सोपा प्रश्न दिलेला आहे. कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा म्हणताय. बर, कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा. दिसतोय तुम्हाला प्रश्न व्यवस्थित क्लिअर दिसतोय? नाही दिसत असेल तर मी थोडंसं मोठं करू शकतो. ठीक आहे, सिलेक्ट करून तुमच्यासाठी मोठी स्क्रीन करून. आता दिसत असेल सगळ्यांना? ठीक आहे, स्क्रीनवर दिसते व्यवस्थित. राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मग एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन काहीतरी व्हॅल्यू ठेवा. मग काय ठेवणार? x² प्लस 4x प्लस 5 इज इक्वल टू 0 झाला. 8x² प्लस 2x प्लस 6 इज इक्वल टू 0. असे झाले 2. असे कोणतेही 2 लिहू शकता तुम्ही, बरोबर. काही जरुरी नाही x² पाहिजे. 5m² प्लस 3m प्लस 2 इज इक्वल टू काय रे? याला काय म्हणणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळालं? झाला पहिला प्रश्न तुम्हाला कळाला? काही अडचण कोणाला? ओके, नेक्स्ट बघा. आता हे 6 प्रश्न दिलेले किती आहे? हा, तर बघूया. याच्यात 6 प्रश्न तुमचे आहे आणि याच्यातले सगळेचे सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. डिसाइड विच आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन, येस ऑर नो ओळखायचंय. ठीक आहे, तर मी स्क्रीनवर याला मोठं करतोय वाटल्यास. ठीक आहे, आता चांगली स्क्रीन आहे हे तुम्हाला दिसू शकतंय नाही, बरोबर. तर बघा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिसाइड करा म्हणताय की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी काय करावं लागतं? काय ओळख काय सांगा. पहिला प्रश्न आहे x² प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करा. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग a ची किंमत आहे 1, काहीच नाही, याचा अर्थ किती 1. b ची किंमत किती 5, c ची किंमत किती मायनस. मग डिग्री आहे का 2? आहे. डिग्री पण आहे 2. कम्पेअर केल्यानंतर कम्पॅरिझन पण झालं. मग काय हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही? येस ऑर नो? येस, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा, अतिशय सोप्या मेथड. असंच बघ, y² इज इक्वल टू 5y मायनस 10. मग हे यस म्हणजे तर यसचा अर्थ काय होतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. गिवन इक्वेशन आर क्वाड्रॅटिक इक्वेशन असं लिहू शकता. गिवन इक्वेशन आर काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळालं? असे प्रश्न परीक्षेत येतात. दुसरा y² 5m. बोला, y² आहे 5 आहे, y इकडे आणा, मायनस 10 इकडे आणा, प्लस 10 इज इक्वल टू 0. झालं का? हा, अच्छा. डिग्री 2 आहे का? आहे. डिग्री 2 आहे. आणि कम्पेअर करता येते का? करता येते. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. y² 5y
आणि +10 इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय, ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, बी ची पण व्हॅल्यू आहे -5, सी ची सुद्धा व्हॅल्यू आहे 10. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोपं आहे ना, हे परीक्षेत येतच. कितवा झाला, तिसरा पण सोपा आहे बघा. काय बघा, y² + 1/y हे क्वाड्रॅटिक आहे का नाही ओळखा. हा, मी तुम्हाला सांगितलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन होण्यासाठी हा y खाली नाही पाहिजे, वरती असला तर चालतो परंतु खाली नाही जाईल. इक्वेशन मल्टिपल बाय y, इक्वेशन मल्टिपल बाय किती रे, y इंटू y² प्लस y इंटू 1/y, दोन्ही साईडने करावं लागतं ना मल्टिप्लिकेशन. y काय झालं कट, y² आणि हा एक y चा काय झाला क्यूब प्लस किती रे 1 आणि इज इक्वल टू किती 2y, हे 2y प्लस इकडून काय झाले मायनस y³ मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू किती 0. बरं याची डिग्री 3 आहे, डिग्री 3 आहे, डिग्री किती बोला, डिग्री 3. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. कळलं, दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नंतर काय, चौथा प्रश्न बघा, x + 1/x इज इक्वल टू 2. सारखंच या, याला मल्टिपल बाय y केलं तर याला मल्टिपल बाय x करा, मल्टिपल बाय x, मग x ने याला मल्टिपल करा, x इंटू x प्लस x इंटू 1/x -2 इंटू x, -2 इंटू x. हा, x इंटू x, x चा स्क्वेअर झाला, x कट झालं 1 -2x, -2x इकडे आणा प्लस 2x आणि प्लस किती रे 1 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक आहे का नाही, हा यस और नो. हा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळलं का बरं आहे, कारण डिग्री किती आहे 2, डिग्री 2 आहे आणि कम्पेअर करता येतं ax² + bx + c. किती झाले 4. आता किती आहे 5वा आणि 6वा बघूया, काय बघू खाली घेतो काय अडचण नाही. 5वा काय, 5वा प्रश्न सांगा. ब्रॅकेट मध्ये m + 2 आणि m - 5 इज इक्वल टू 0. राईट, सांगा मल्टिपल करा, m इंटू m - 5 प्लस 2 m मायनस किती 5 इज इक्वल टू 0. m इंटू m² m इंटू 5m 2 इंटू m प्लस 2m 2 इंटू 5 टू 10 इज इक्वल टू 0. m² हे 5m मधून 2m गेले -3m -10 इज इक्वल टू आहे का रे क्वाड्रॅटिक आहे. डिग्री किती आहे, डिग्री 2. दिस आणि कम्पेअर पण करता येतं. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळलं. अच्छा, शेवटचा प्रश्न बघूया. काय आहे, m³ + 3m² - 2 इज इक्वल टू 3m³. 3m³ तिकडे आहे ना, या m³ ला तिकडे घेऊन जा. 3m³ मोठ्या संख्येकडे घेऊन जायचं, मायनस झाला m³. हे 3m² आहे, मायनस करा 3m². -2 इकडे आणा +2 इज इक्वल टू 0. हे काहीच नाही, याचा अर्थ किती 1. 3 मधून 1 गेलंय 2m³ -3m² प्लस 2 इज इक्वल टू 0. आता डिग्री पहा, डिग्री 2 आहे का 3 आहे, 3. डिग्री 3 नाही चालत ना आपल्याला, क्यूबिक इक्वेशन झालं डिग्री 3. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळालं का, हा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे डाऊट क्लिअर, सार्थक कळालं. या m ने याला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिपल केलं, नंतर 2 ने याला मल्टिपल केलं. चला, किती प्रश्न झाले आपले. आता काय, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता झालं ना का नाही झाला, नाही झाला. डिसाइड करा. y² 5y -10
सांगा रे. वाय स्क्वेअर 5y प्लस ए इकडून काय आले -10 तिकडे +10 इज इक्वल टू 0. याला कम्पेअर होतंय का? होतंय. ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. डिग्री किती आहे? डिग्री आहे 2. दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक कळालं का? नक्की काय अडचण? हा झालेलं आहे. बघा आता बाकीचे पुढचे सगळे झाले का? अरे यार ते सेपरेट आहे ना. आपण उगाच त्याला एका स्क्रीनवर उचललं. मोकळी जागा होती आपल्याजवळ सगळी है ना. हे रे राईट द फॉलोइंग इक्वेशन. सिलेक्ट करतो मी. बघा काय सांगताय. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म. कोणता फॉर्म आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. राईट द व्हॅल्यू ऑफ abc. बर करू तेच काम करायचे आता. हा काय इक्वेशन पहा. 2y इज इक्वल टू किती 10 मायनस वाय स्क्वेअर. इकडे आणा. वाय स्क्वेअर इकडे काय झालं प्लस हे 2y आहेच. 10 प्लस इकडून काय झालं मायनस इज इक्वल टू 0. नक्की याला कम्पेअर करा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू काहीच नाही याचा अर्थ किती 1. बी ची व्हॅल्यू किती 2. सी ची व्हॅल्यू किती झालं. बरोबर. क्वाड्रेटिक तर आहे. त्यांनी सांगितलेलं आहे क्वाड्रेटिक आहे. एबीसीच्या किमती काढल्या. सोपं आहे ना. चला नेक्स्ट दुसरा हा प्रश्न आहे. बोला किती आहे सांगा. x मायनस 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. याला एक्सपांड करून घ्या. कोणत्या फॉर्म्युल्याने? a प्लस बी चा स्क्वेअर माहिती आहे ना. हा a मायनस बी चा होल स्क्वेअर हे फॉर्म्युला माहिती आहे ना. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि मायनस असल्यावर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग x मायनस किती आहे 1 चा स्क्वेअर. करा याला एक्सपांड. पहिले एक्सपांड करा. x चा स्क्वेअर x गुणिले 1x त्याच्या दुप्पट 2x 1 चा स्क्वेअर 1. ठीक आहे. आता याच लिहा. x स्क्वेअर 2x प्लस 1 इज इक्वल टू किती आहे 2x प्लस 3. याची किंमत ठेवली नाही. ही याची किंमत आहे ही इथे ठेवली. 2x आहे प्लस इकडून काय झाले प्लस 1 होताच. हे 3 तिकडे गेले -3 इज इक्वल टू x स्क्वेअर 2x ही झाले 4x. 3 मधून 1 काढा. 3 मधून 1 काढा इज इक्वल टू 0. आता कम्पेअर करा. हा सांगा. x स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. कम्पेअर करा. केलं कम्पेअर. ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. a ची किंमत किती 1 b ची किंमत -4 c ची किंमत किती -2 झालं. काय काय अडचण कोणा? क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुरुवातीला आपल्याला जमत नव्हते आहे ना जेव्हा नवीन आणलं होतं. आता फास्ट झालं काम नाही. x स्क्वेअर प्लस 5x मायनस 3. आता इथून पुढच्या ज्या नवीन बॅचेस आहेत त्यांना भारी काम झालं. इतकं खतरनाक तर कुठंच नाही. हा नवीन बॅचेसला फायदा नाही. हा येतातच परीक्षा ती. सांगा आता. x स्क्वेअर प्लस 5x मायनस 3 मायनस मायनस काय झाले प्लस. इकडे आणा. x स्क्वेअर प्लस 5x x प्लस इकडून काय झालं मायनस 3 इकडे आणा प्लस इज इक्वल टू 0. 5x मधून x काढा 4x 3 0. हे क्रॅश कोर्सचे फायदे जुनं सगळं आठवत जात. घरी बसून आठवतं का? काहीच आठवत नाही. रिकामी फिरता पोरं इकडं तिकडं. पालकांना कळाना मुलांचे आणि मुलांना काही कळाना पालक काय करताय काय. ठीक आहे. क्लिअर झालं. व्हॅल्यू काढायची का? अच्छा सांगा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0.
ए ची किंमत सांगा 1, बी ची किंमत सांगा 4, सी ची किंमत 3. कळालं नक्की? किती आहे? बी ची किंमत 4च आहे ना. बरोबर. नेक्स्ट सांगा आता. बोला. 3m² इज इक्वल टू 2m² -9. इकडे आणा. 3m² -2m² -9. इकडून काय झाले प्लस झालं ना, इज इक्वल टू 0. 3 मधून 2 काढले 1m² +9 इज इक्वल टू, मग कम्पेअर करा ax² + bx + c इज इक्वल टू 0. इथं 1m² 0x + 9 इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू किती 1, बी ची व्हॅल्यू किती 0, सी ची व्हॅल्यू किती 9. झालं का नाही? बरोबर. नेक्स्ट बघा काय पटपट सांगा. हा p 3 + 6p इज इक्वल टू -5. 3 गुणिले p 3p 6p² इज इक्वल टू -6p² + 3p -5 इकडे आल्यावर काय झाले प्लस इज इक्वल टू 0. हा ax² + bx + c इज इक्वल टू 0. ए ची किंमत 6, बी ची किंमत 3, सी ची किंमत 5. झालं का? नक्की का? अच्छा बघा आता पटापट काय 2-3 घंट्यात तर चॅप्टर इकडे तिकडे होऊन जातो. बरोबर आहे का? प्रश्न लिहायला ना, आणि तुम्हाला लिहायची गरज नाही. तो सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम. तुम्ही लिहायला लागले म्हणजे सगळं कार्यक्रम लागून जातो. x² सांगा 13 इकडे आणा -9 - 13 इज इक्वल टू 0. सांगा x² 13 9 किती झाले 22. कम्पेअर करा ax² + bx + c इज इक्वल टू 0. x² काहीच नाही म्हणून 1, हा 0x काहीच नाही तर 0 -22 इज इक्वल टू 0. ए ची किंमत 1, बी ची किंमत 0, सी ची किंमत -22. झालंय नक्की? चला नेक्स्ट सांगा. बोला. x² + 4x - 5 इज इक्वल टू 0. आता काय म्हणणं आहे, डिटर्मिनंट करायचंय. म्हणजे डिटर्मिनंट म्हणजे LHS इज इक्वल टू RHS 0 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे? आणि ती किंमत ठेवलेली जिथं जिथं x दिसतं तिथं 1 ठेवा एकदा, आणि नंतर जिथं जिथं x दिसतं तिथं -1 ठेवा. कोणाला ते सॅटिस्फाईड करतं किंवा नाही करत असेल तर क्वाड्रॅटिक आहे, नाही तर मग नाही. हे रूट ऑफ द इक्वेशन डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट ऑफ द इक्वेशन. मग असं दोनदा लिहायचं. इथं x इज इक्वल टू 1 पुट, हा, आणि इकडं तेच इक्वेशन लिहायचं x² + 4x - 5 x पुट x इज इक्वल टू किती रे -1 ठेव 1 चा स्क्वेअर 4 × 1 -5 इज इक्वल टू 0. 1 चा स्क्वेअर 1, 4 × 1 4 -5 इज इक्वल टू 0. 4 आणि 1 5, 5 मधून 5 गेले 0 0 0 0 आहे कर मग. हा दिस इज रूट ऑफ द, हा त्यांनी सांगितलं ना अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट. दिस इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोपं आहे ना? आता सांगा x ची किंमत -1 पाहिजे इज इक्वल टू 0. -1 चा स्क्वेअर 4 × -1 -5 -1 चा स्क्वेअर सांगा 1, 4 1 4 -4 परत -5, 4 मधून 1 गेला -3 -5 -8 0 पाहिजे, नाही जमत आहे का? दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस रूट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे? दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळलं? चला पुढं हा पटकन सांगा. 2m² होय 2m² -5 इज इक्वल टू 0. पुट m इज इक्वल टू किती
2 परत इकडे 2m² -5 इज इक्वल टू 0 पुट m इज इक्वल टू किती 5/2 बरोबर सांग 2 m ची व्हॅल्यू किती 2m² -5m व्हॅल्यू सांगा पटपट 2 m ची व्हॅल्यू किती 2 2चा स्क्वेअर 5 गुणिले 2 2 2चा स्क्वेअर 4 4 दुनी 8 5 दुनी 10 8 म्हणून 10 गेले -2 आणि ते 0 नाही आलं ना मग -10 नॉट इक्वल टू 0 दिस इज नॉट रूट ऑफ द quadratic दिस इज नॉट रूट ऑफ quadratic इक्वेशन ठीक आहे कळलं अच्छा पुढे काय 2 m ची व्हॅल्यू किती 5/2 याचा स्क्वेअर -5 परत 5/2 मग 2 गुणिले 5 चा वर्ग 25 2 चा स्क्वेअर 4 5 5 25 25/2 बेक बे बेदोनी 4 25/2 25/2 उत्तर किती आलं 0 आलं दिस इज द रूट ऑफ हा मग लिहू शकता तुम्ही m इज इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन चालेल ना शॉर्ट मध्ये लिहू तुम्ही आता क्वाड्रॅटिक इक्वेशन ठीक आहे क्लिअर काय अडचण नेक्स्ट बघा काय फाइंड k x इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ इक्वेशन kx² 10x चला ठीक आहे k ची व्हॅल्यू फाइंड करायची x ची व्हॅल्यू किती 3 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय ते kx² 10x प्लस 3 इज इक्वल टू 0 फाइंड k x ची व्हॅल्यू किती आहे 3 दिस इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगा x ची व्हॅल्यू किती आहे k माहिती आहे का हा पुट करा k x ची व्हॅल्यू पुट करा 3 3 चा 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0 मग 3 चा स्क्वेअर किती आला 9k झाले 10 3 जा 30 प्लस 3 इज इक्वल टू 0 9k हे 27 झाले इज इक्वल टू 0 आता 9k हे -27 तिकडे आणा प्लस k इज इक्वल टू 27/9 k ची व्हॅल्यू आली 3 k ची व्हॅल्यू 3 झालाच सोपं आहे ना 1 मिनिट सुद्धा लागत नाही तुम्ही विचार करा पेपर तर काय आहे एका तासात इकडे तिकडे काय गणिताचा पेपर किती तासात एका तासात इकडे तिकडे होऊन जातो झालं चला सांगा once the root of the equation 5m² 2m plus k 0 is -7/5 अच्छा complete the following activity but find the value of k ते करू आपण चला काय अडचण नाही is the root of काय रूट सांगा पेन आपण रेड घेऊ आता -7/, is the root of quadratic दिले पुट करा जिथे जिथे m आहे तिथे किती -7/5 मग ठेवा इथं -7/5 चा स्क्वेअर मग इथे किती रे 2m आहे ना -7/5 सांगा मग हे 5 7 चा वर्ग सांगा 49 5 चा वर्ग किती 25 किती 7 दोन्ही किती झाले 14 -14 आपण किती रे 5 आणि हे 5 1 5 5 5 25 म्हणजे 49/5 किती बेस सेम आहे ना 49 मधून 14 काढा 9तून 4 गेले हा 35 बरोबर 35 किती 35 49 मधून 14 गेले 35 मग आता के 35 प्लस इकडून काय आले बघा उत्तर आहे नाही आज कस काय -7 आहे आता अच्छा एक काम करा 49 मधून 14 काढल्यावर किती उरता 35 ना एक मिनिट बेस आता 35 भागिले 49 मधून 14 गेल्यावर किती पहा थांबा 35 झाले ना 35 भागिले 5 5 7 35 असं 7 लिहिणं बाकी आपण किती लिहिणं ते
7 बाकी, हा हे 7. म्हणजे इथं काय करा तुम्ही, हा इथं इथं, हा मग इथं काय लिहिणार, हे असं लिहिणार ना तुम्ही. 49 मधून 14 गेले अपॉन 5 किती रे, 35. 35 भागिले 5, 5 7 हा 35. 49 मधून 14 गेल्यावर 7 उरता ना, हा ना, होईल ना मग 7. हे 7 आहे ना, इकडे प्लस, इकडून काय झालं का. आणि ते -7/5 चा स्क्वेअर होता. कोणते निगेटिव्हचा स्क्वेअर किती असतो रे, पॉझिटिव्हचा असतो. ठीक आहे, संपली का एक्सरसाइज. किती वेळ लागला, 5-10 मिनिटं तर आपले तेच गेले. ठीक आहे, चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही प्रॅक्टिस सेट झालेली. अभ्यास करा रेग्युलर, कन्सिस्टंट व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे, आणि लेक्चर करत राहा. धन्यवाद. थँक्यू.